पहिला टॉपिक आपला इकॉनॉमिक्सशी संबंधित. मध्ये मस्त मजा येते. आपण एक्झाम्पल घेऊन एक एक्झाम्पल घेऊन पाहूया. बिलकुल बिंदास राहा. पहा, अर्थशास्त्र म्हणा की अर्थव्यवस्था, तर सगळ्यात पहिले क्लिअर करतो, आपल्याला नाही काय काही PhD काही करायची नाही आहे. ठीक आहे. तर म्हणून अर्थशास्त्र नका म्हणू, तर काय म्हणा अर्थव्यवस्था पाहायची आपल्याला. आणि ती कोणती व्यवस्था आहे आपल्याला सिलेबस मध्ये, फक्त आणि फक्त कोणती व्यवस्था आहे, भारताची अर्थव्यवस्था. ठीक आहे. भारताची अर्थव्यवस्था हा टॉपिक पाहायचा आहे, पूर्ण सिलेबस मध्ये आहे. आता बा, सगळ्यात पहिले काय असते इकॉनॉमिक्स हे समजलं पाहिजे. याची डेफिनेशन आली पाहिजे. पुस्तकातली डेफिनेशन आपण पाहू नाही, आपण आपल्या मनानंच काहीतरी तयार करू. तर एखादं एक्झाम्पल घेऊ पहिले, त्याच्याशिवाय काही ते समजत नाही. तर पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणती अर्थव्यवस्था, भारताची असू द्या का जगातली कुठची अर्थव्यवस्था असू द्या, सर अमेरिका, अरे कुठची असू दे, अमेरिका असू दे का इंग्लंडची कुठची अर्थव्यवस्था असू दे, दोनच गोष्टीवर डिपेंड चालते पूर्ण अर्थव्यवस्था. एक राहते डिमांड आणि दुसरं कोणतं राहते सप्लाय. बस. इकॉनॉमी म्हटलं का काय आल्या दोन गोष्टी, कोणत्या कोणत्या, डिमांड आणि सप्लाय. म्हणजे मराठीत त्याला म्हणते मागणी, सप्लाय म्हणते पुरवठा. आता कसं, तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा उन्हाळा आहे, ठीक आहे, उन्हाळा लागला आणि दोन ऋतू घेऊ आपण. एक आहे हिवाळा. ठीक आहे. सध्या हिवाळा चालू आहे. एसी एक प्रोडक्ट घेऊ आपण, कोणतं, एसी. मला सांगा, एसीचे भाव उन्हाळ्यात जास्त राहील का हिवाळ्यात जास्त राहील? उन्हाळ्यात. का बरं? का बरं का रिझन काय त्याचं, काय राहील, डिमांड जास्त राहील ना, लक्षात. आणि हिवाळ्यात याचे भाव कमी होईल. का बरं? कारण डिमांड काय झाली. हिवाळ्यात कोण एसी लावणार आहे, लक्षात. सगळेजण कधी लावा, सरळ लॉजिक आहे. म्हणजे, आणि दुसरं एक, आता बा इमॅजिन करा का माझं दुकान आहे समजा, आणि मी एसी विकून राहिलो. उन्हाळ्याचा हट, माझं दुकान नाही आहे, तुमचं दुकान आहे, ते दुकान नाही लावत मी. ठीक आहे. तुमचं दुकान आहे एसीचं, आणि उन्हाळा लागला. कंपनी आहे, अशी कोणती कंपनी आहे, झिंग कंपनीचा एसी आहे समजा. ठीक आहे. झिंग कंपनीचा एसी आहे, स्वस्त होता. तर लोक नाही का घ्या एसी, नाही का एसीचं मागणी वाढली. तुमचा एसी होता स्वस्त आणि त्यांना काय बिलही कमी आहे असं फैललेलं होतं. तर लोक जेही तुमच्या दुकानात येते, कोणत्या कंपनीचा मागे, झिंग कंपनीचा. आता मग मागणी वाढली, तर हा कंपनी मालकाला दिमाग चालवला. त्याला काय वाटते, आपली मागणी तर लय वाढली बा, तर भाव तेवढाच आहे, तर भाव वाढला पाहिजे, आपल्याला अजून प्रॉफिट होईल. तर हा काय करण, याच्याजवळ एक प्लॅन आहे, कोणता माहिती आहे? हा काय करण, सप्लायच नाही देईन तुम्हाला. आलं लक्षात? सप्लायच नाही देईन तुम्हाला. ठीक आहे. पुरवठाच नाही करत. मग तुमच्या दुकानात जर नाही एसी आलीच नाही, लोक बम येऊन राहिले मागाले, तर आता मागणी तर आहेच तेवढी पाहिजे तेवढी, पण या झिंग कंपनीने काय केलं, सप्लायच नाही दिला. तर आता काय करावं लागेल तुम्हाला, 5 एसी आहे, 15 जण मागणारी आहे. आता काय सरळ लॉजिक चालव का, 15,000चा कंपनीवाला काय म्हणून मी पाठवतो, पण नाही का एक काम करा, 15,000 एसी होता ना, मी आता 20,000 पाठवतो. तुम्ही काय म्हणता, हो बा पाठव, लोक घ्यायला तयार आहे. म्हणजे कोणत्या दोन गोष्टीवर डिपेंड आहे, आला लक्षात, डिमांड आणि सप्लाय. झालं. म्हणजे डिमांड जरी वाढली तरी महागाई वाढते, इन्फ्लेशन. आणि पुरवठा जर कमी केला तरी महागाई काय होते, वाढते. समजा लॉजिक. आता हे जर समजलं. आता बा अजून काय याच्यात, आता एखादं एक्झाम्पल घेऊ आपण अजून एक कन्सेप्ट समजण्यासाठी इकॉनॉमिक्सचा. डेली यूज मधली एखादी वस्तू सांगा. बरं, सकाळी उठल्याबरोबर आपण क्लोजअप तोंड धुता का, ते नाही करत. डायरेक्ट उठल्याबरोबर कोणी आहे बेड टी घेणार. ठीक आहे. काही ना काही तोंड धुवूनच पेत असं ना, चहा घ्या तर पाहू आपण. ठीक आहे. तर पहा, नाही सर मी ते रामदेव बाबाचं वापरतो. ठीक आहे. तसं ठीक आहे, आपला एक जनरल घेऊन आलो आपण, एक तो कोलगेट नाही तर क्लोजअप, असं काही कंपनीची ऍड फॅट नाही. क्लोजअप. ठीक आहे. इमॅजिन करा, क्लोजअप आहे 20 रुपयाचं. ठीक आहे. पहा आता याच्यात डिस्ट्रीब्युशन करू आपण 20 रुपयाचं.
पहिलं डिस्ट्रीब्युशन या 20 रुपयापैकी पहा, याच्यातले नाही का 20 रुपयातले 2 रुपये कोणाला गेले तर कामगाराला गेले. 2 रुपये कोणाला गेले, काम तिथं वर्कर असन ते पेज गिस्ट भरत असन ठोचून तर त्याला गेले 2 रुपये. दुसरं 3 रुपये नाही काय वाहतुकीला गेले. आता पेट्रोलचे भाव वाढलेले आहे डिझेलचे, तर वाहतूक इथून इथून नेण्यासाठी लागते ना, वाहतुकीला 3 रुपये त्या 20 रुपयातले. 3 रुपये जे आहे पहा कोणाला देता, रॉ मटेरियल हा ना, काही रॉ मटेरियल लागत असेल ना, तिला गेले 3 रुपये. चौथं उरलेले जे 3 रुपये आहे, आजकाल इलेक्ट्रिसिटीचे रेट लय वाढले. ते कंपनी जिथं आहे तिथं यंत्र असन, तिथं वीज असन. ठीक आहे, म्हणजे या 20 रुपयातले जर तुम्ही पाहिलं 2 3 5 11 रुपये, 11 रुपये आपण वाटले. ठीक आहे, हे तर त्या कंपनीच्या वाटण्यातच गेले. उरले किती प्रॉफिट, 9 रुपये. बरोबर आहे, हे 9 रुपये कोणाजवळ गेले, कंपनीच्या मालकाजवळ. येऊन कन्सेप्ट समजलं ना, 9 रुपये कोणाजवळ गेले, कंपनीच्या मालकाजवळ गेले. ठीक आहे, आता पहा हे एक्झाम्पल समजलं क्लोजअपचं. तर पहा काही अर्थतज्ञ असते, जे अर्थतज्ञ नाही काय अशा गोष्टी करते की वस्तू जे आहे पहा हे त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावर असं तुम्ही अर्थतज्ञ. काही अर्थतज्ञ काय म्हणते, मागणी आणि पुरवठ्यावर अर्थव्यवस्था डिपेंड आहे बा. अशा अर्थतज्ञाला म्हणते प्रो क्लासिकल. कोणते, प्रो क्लासिकल अर्थतज्ञ. काय म्हटलं मी पहा, काही अर्थतज्ञ काय म्हणते, वस्तूचे जे भाव आहे किंवा जे काही आहे वस्तूशी संबंधित ते कशावर डिपेंड आहे, मागणी आणि पुरवठ्यावर. ते आठवा ना एसीचं एक्झाम्पल लक्षात. त्या अर्थतज्ञाला काय म्हणते, प्रो क्लासिकल अर्थतज्ञ. जे अर्थतज्ञ नाही काय पहा, इथं डिस्ट्रीब्युशन झालं पैशाचं. ठीक आहे, जे अर्थतज्ञ असं मानते का वस्तूची जे किंमत आहे, वस्तूची जे किंमत आहे ते नाही काय श्रमावर डिपेंड आहे. श्रम, प्रत्येकाने इथं काम केलेलं आहे, कामावर डिपेंड आहे. श्रम, कामगाराच्या श्रमावर डिपेंड आहे. वस्तूची किंमत कशावर डिपेंड आहे म्हणते, श्रमावर. असे जे अर्थतज्ञ आहे ना, त्या अर्थतज्ञाला म्हणते क्लासिकल अर्थतज्ञ. लक्षात येऊन राहिलं पहा, जे अर्थतज्ञ काय म्हणते वस्तूची किंमत कशावर डिपेंड आहे, मागणी आणि पुरवठ्यावर डिपेंड आहे, त्याला आपण काय म्हणतो प्रो क्लासिकल अर्थतज्ञ. आणि जे म्हणते वस्तूची किंमत कामगाराच्या श्रमावर डिपेंड आहे, त्याला आपण काय म्हणतो क्लासिकल अर्थतज्ञ. कन्सेप्ट क्लिअर. तर पहा आता समोर जाऊ आपण अजून एक एक्झाम्पल पाहू. अजून एक अर्थतज्ञ असते असेच, उपयुक्तता आणि उपलब्धता. ठीक आहे, उपयुक्तता दोन वर्ड लक्षात ठेवा कोणते, उपयुक्तता आणि दुसरा कोणता आहे उपलब्धता. ठीक आहे, तर पहा कसं आहे, मार्जिनल युटिलिटी थिअरी म्हणते त्याला. ठीक आहे, अजून दोन एक्झाम्पल घे. तसं जसं आपलं जनरल यूज मध्ये आपल्या लाईफ मधलं क्लोजअप होतो, तर असंच आपल्या लाईफ मध्ये अजून एक घटक आहे. आंघोळ तर करता रोज, करता बरं ठीक आहे. जर आंघोळ करता रोज तर सोबत काय वापरता, साबण तर वापरतेच प्रत्येक जण. तर पहा एक घेऊ आपण साबण आणि दुसरं घेऊ आपण पाणी. ठीक आहे, हे एक्झाम्पल समजण्यासाठी, उपयुक्तता आणि उपलब्धता समजण्यासाठी. पहा कसं, संतूर 10 रुपये. ठीक आहे, 10 रुपये किंमत आहे समजा साबणीची. पहा मला सांगा, साबण आणि पाणीपेक्षा सगळ्यात उपयुक्त कोण आहे? साबण आणि पाण्यात जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर उपयुक्त कोणतं आहे तुमच्यासाठी? दोघांपैकी उपयुक्त पाणी आहे. झालं, पाणी आहे. पण पाणी जर तुम्ही पाहिलं तर हे भेटते 0 रुपयात विकत. ते सर बिस्लरी लोक सांगू, पण तसं जर पाहिलं किती रुपयात विकत भेटते, 0 रुपये. आणि साबण किती रुपयात भेटून राहिली, 10 रुपयात. एवढा कन्सेप्ट लक्षात. उपयुक्त जास्त कोण आहे, पाणी. ऍक्च्युअली मध्ये काय पाहिजे होतं, जे उपयुक्त आहे पाणी जर भेटलं नाही,
पाणी जर प्यायला भेटलं नाही, आंघोळीचं नाही म्हणून मी, प्यायला जर भेटलं नाही तुम्हाला पाणी, तुम्ही मरसाल ना. सरळ सरळ लॉजिक आहे. उपयुक्त असूनही काय बोललं, पाणी 0 रुपयात भेटून राहिलं. ठीक आहे, 0 रुपयात नसंही भेटत तर ॲज कम्पेअर टू साबण तर लय कमी किंमत आहे ना. महानगरपालिका आपली ग्रामपंचायत काही आपल्याकडून घेते तर वर्षाचे घेतेच किती, 300-400 रुपये पाण्याचे, बरोबर आहे, वर्षभराचे. पहा आता आपण 0 रुपये बघू किंमत. असं का बरं झालं की पाण्यात एवढं उपयुक्त असूनही पाण्याची किंमत 0 रुपये? सांगा का बरं? कारण काय, पाणी नाही का उपलब्ध जास्त आहे. लक्षात, उपयुक्त आहे पण त्याचं काय उपलब्ध जास्त आहे म्हणून त्याची किंमत काय, समजलं. आता साबण साबण नाही काय उपयुक्त आहे, काही प्रमाणात उपयुक्त आहे. कशी, आंघोळीसाठी कामाची आहे, स्वच्छतेसाठी कामाची आहे. जर साबण नसली तर आता लॉकडाऊन मध्ये किती काम पडलं, ते असे ॲड ड्राय अशा अशा है ना, 4-5 वेळा धुवा, इथपर्यंत धुवा, काही लोकांना इथपर्यंत धुतले. ठीक आहे, कुठूनही आले, कायले हात लागला, पहिले हात धुवायला जावं लागेल. ठीक आहे, चांगली गोष्ट होती म्हणा सॅनिटेशन. ठीक आहे, तर म्हणजे काही ना काहीतरी इम्पॉर्टन्स आहे साबण. हा, पाण्यासोबत तुलना केलं तर कमी इम्पॉर्टन्स आहे, पण आंघोळी म्हणजे साबणीचा काही ना काही इम्पॉर्टन्स आहे, स्वच्छतेसाठी इम्पॉर्टन्स आहे. आता पहा, जर साबणीची किंमत इमॅजिन करा, आहे त्याचं इम्पॉर्टन्स आहे, पण साबणीची किंमत जर नाही का अचानक 100 रुपये जर झाली, कोणी विकत घेईन काय? कोणी घेईन का विकत? शक्य आहे काय? नाही घेत. मग झाला प्रॉब्लेम सॉल्व तुमचा. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली, उपयुक्तता जेवढी आहे एखाद्या वस्तूची त्याच्यापेक्षा त्याची किंमत जर कमी असेल तर लोक ते वस्तू घेते. समजलं? आलं का लक्षात काय म्हटलं मी? जेवढी त्याची उपयुक्तता आहे त्याच्यापेक्षा जर त्याची प्राइस कमी असेल तर आपण ते वस्तू काय करतो, घेऊ शकतो. 100 रुपये झाली तर आपणच कॅन्सल मारतो. मोती दिवाळीतच वापरतो आपण. उठा सकाळ झाली, मोती काय, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, काहीतरी आहे ना. सरळ लॉजिक आहे. बाकी आपण संतूरच घासतो पुरं वर्षभर 10 रुपये, नाहीतर जे काही असेल बरंच किंमत काही एवढी माहिती नाही. समजला कॉन्सेप्ट? याला म्हणते मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑफ थेरी. ठीक आहे, मार्जिनल युटिलिटी थेरी. ठीक आहे, जेवढी वस्तू उपयुक्त आहे त्याच्यापेक्षा त्याची काय किंमत काय कमी आहे, असे जे शास्त्रज्ञ आहे त्याला म्हणते निओ क्लासिकल. कोणती क्लासिकल? निओ क्लासिकल. कळलं कॉन्सेप्ट? काय काय म्हटलं आपण? पहा, प्रो क्लासिकल म्हणजे काय, मागणी आणि पुरवठा, वस्तूची किंमत कशावर ठरते, मागणी आणि पुरवठा, असे जे लोक म्हणते त्याला काय म्हणते प्रो क्लासिकल अर्थतंत्र. आणि असे अर्थतंत्र जे काय म्हणते वस्तूची किंमत कशावर आहे, श्रमावर आधी, त्याला म्हणते क्लासिकल अर्थतंत्र. असे लोक जे काय म्हणते वस्तूची जी किंमत उपयुक्ततापेक्षा जर तिची किंमत कमी असेल तर लोकांची ते वस्तू घेण्याची गरज वाढते. ठीक आहे, त्या अर्थतंत्राला काय म्हणतो आपण, निओ क्लासिकल अर्थतंत्र. क्लिअर? एक इंटरेस्टिंग आहे. पहा काय होते, एक व्यक्ती होता असाच. आता 2-3 लोक आपल्याला पाहायचे आहे, कामाचे आहे ते सर्व. भारतात जर पाहिलं आपण, बरं आपण डेफिनेशन पाहू पहिले अर्थशास्त्राची, अर्थव्यवस्थेची. सांगा बरं कशी डेफिनेशन बनव. 3-4 गोष्टीला महत्वाच्या आल्या इकॉनॉमिक्स मध्ये. पहा, सगळ्यात पहिलं नाही काय, प्रोडक्शन गरजेचं आहे. प्रोडक्शन झालं पाहिजे ना. प्रोडक्शनच नाही झालं तर त्या अर्थव्यवस्थेला काही महत्व राहिलं काय? प्रोडक्शन होणं गरजेचं आहे. दुसरं, प्रोडक्शन तर काढून ठेवलं पण घेऊनच कोणी चाललं नाही, म्हणजे डिस्ट्रीब्युशन होणं गरजेचं आहे. तुम्ही बम, तुमच्या घरी काही कंपनी आहे मोठी खरमुरी विकून राहिले, ठीक आहे, बम 200-300 पॉकेट तयार करून ठेवले पण पोचून द्यायलाच कोणी नाही, डिस्ट्रीब्युशन होऊन राहिलं, काही फायदाच आहे? मग तुम्ही अमेझॉनवर टाकले तुमचे खरमुरी, असं नका करू. अमेझॉनवर हे टाकतात का, तो तर काही नेऊन देते. काय डिस्ट्रीब्युशन हे गरजेचं आहे, बरोबर आहे. तिसरं नाही काय, एक्सचेंज झालं पाहिजे ना, मनी एक्सचेंज झालं पाहिजे. कोणी घेऊन गेलं तुमची वस्तू, काही जण राहते ना, पाहू दे कसं लागते, आपणच जातो एखाद्या दुकानात, ठीक आहे, 2-4 राऊंड फ्री मध्येच खाऊन घेतो, तर पहा, तर ते फ्री वाल्यासाठी नाही, काय झालं पाहिजे त्याचं एक्सचेंज झालं पाहिजे. ठीक आहे, पैशाचं वस्तू घेतली पैसे दिले पाहिजे, एक्सचेंज झालं पाहिजे. आणि चौथं, कन्झम्पशन केलं पाहिजे.
कन्झम्पशन म्हणजे उपभोग घेणारेच असले पाहिजे कोणी. मार एसी नाही का काढून ठेवले, मार बम कंजूस लोक आहे, सगळे पैसे सगळ्यात जवळ आहे, पण नाही का वस्तू एसी कोणी घेऊनच नाही राहिलं. मला सांगा, ते कंपनीचा काही फायदा होईल काय? कन्सेप्ट कंजूस लोक जर असले आणि काहीच नाही, आम्ही फक्त पैसे साठवून ठेवतो, मी कोणतीच वस्तू विकतच घेत नाही, त्याच्या घरी टीव्ही नाही, म्हणजे ते म्हणते ना साधी राहिली उच्च विचार काहीतरी, अशी जर दांदल असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे ना. इकॉनॉमीमध्ये रेलचे काही असं राहील काय? वस्तू जेव्हा लोक विकत घेन तेव्हाच कंपनी बनवन ना. कोणी विकत घेणार नाही, सगळेजण कंजूसच आहे भारतात, कोणी वस्तू कोणती कंपनी भारतात येणारच नाही, मल्टीनॅशनल कंपनी. सरळ सरळ लॉजिक आहे. म्हणजे या 4 गोष्टीशिवाय अर्थव्यवहार होऊच शकत नाही. म्हणजे कोणत्या कोणत्या? प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज विनिमय, आणि कोणता? कन्झम्पशन. ठीक आहे. ह्या 4 गोष्टी चालवणाऱ्या ज्या संस्था आहेत, ठीक आहे, किंवा जे गुंतवणूकदार आहे, यांना एकत्रितपणे आपण काय म्हणू शकतो? झालं क्लिअर? अर्थव्यवस्थेची डेफिनेशन आपणच तयार केली घरी बसल्या बसल्या. काय म्हटलं मी? कोणत्याही अर्थव्यवस्थेत ह्या 4 गोष्टी महत्वाच्या. कोणत्या कोणत्या? प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज करणं, कन्झम्पशन करणं. आणि ह्या 4 गोष्टी चालवणारी जे संस्था आहे किंवा जो गुंतवणूकदार आहे, यांच्या एकत्रीकरणास आपण काय म्हणतो? अर्थव्यवस्था. झालं क्लिअर? सोपंच आहे, हे का कठीण? एवढं समजलं आपल्याला अर्थव्यवस्था काय म्हणते, आपण डेफिनेशन तयार केली. आता पहा, भारतात नाही काय, आपण जर अर्थशास्त्राची जर सुरुवात म्हटलं, मी असा शब्द लिहितो अर्थशास्त्र. इथं काय होते? एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं कौटिल्य. सांगा बरं, कौटिल्य कोण? कौटिल्य म्हणजे सांग ना, कोण आहे कौटिल्य? सगळ्यांनाच माहित आहे, फक्त मी नाव वेगळं लिहिलं. कोण आहे? चाणक्यच नाव ऐकलं बस. कौटिल्यचं चाणक्याचं दुसरं नाव काय? कौटिल्य. स्टोरी माहिती आहे तुम्हाला? स्टोरी काही सांगत नाही. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात होता. तेव्हा काय केलं, या कौटिल्यने काय एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव ठेवलं त्याला अर्थशास्त्र. ठीक आहे, काय नाव ठेवलं? अर्थशास्त्र. ठीक आहे, सर्व बरोबर आहे, अर्थशास्त्राचं नाव ठेवतो. पण इथं काय होतं माहिती आहे काय? या कौटिल्यने नाही काय, पण याचं एक स्टेटमेंट आहे, मस्त स्टेटमेंट आहे अर्थशास्त्राशी संबंधित. हा काय म्हणते चाणक्य, जसं मानवाच्या शरीरासाठी नाही काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रक्त. मानवाच्या शरीरातून जर रक्त काढून घेतलं तर तो मृत पाहू शकतो. पाहू शकते म्हणजे पावतेच, मृतच पावते. ठीक आहे. तसंच कोणताही राजा जर असेल, कोणताही राजा, तर त्या राजासाठी नाही काय धन आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? धन, अर्थ, वित्त आवश्यक आहे. आणि त्या राजाजवळून त्याची जर तिजोरी खाली गेली तर राजा काय पाहून? मृत पाहून. राज्य व्यवस्था काय पाहून? पूर्ण मृत पाहून. काय म्हणते कौटिल्य? जसं मानवाच्या शरीरासाठी काय महत्वाचं आहे? रक्त महत्वाचं आहे. रक्त काढून घेतलं तर माणूस मृत पावते. तसंच कोणत्याही राजासाठी काय महत्वाचं आहे? धन महत्वाचं आहे. आणि धन जर काढून घेतलं त्याजवळ तर राजा मृत पावला असं समजलं. ठीक आहे, हे स्टेटमेंट दिलं त्यानं. पण इथं नाही का एक लॉजिक लक्षात घ्या, भलेही त्या पुस्तकाचं नाव नाही का अर्थशास्त्र होतं, परंतु याच्यात नाही काय पूर्ण माहिती दिली होती राजनीतीशी संबंधित. कशाशी संबंधित? राजनीती, पॉलिटिक्सशी संबंधित. नाव होतं अर्थशास्त्र, पण त्याच्यात जे अंदर लिहिलेलं आहे त्याच्यात सगळं काय लिहिलंय? पॉलिटिक्स लिहिलेलं आहे. ठीक आहे. का बरं? येणं नाही का याच्यात सप्तांग थेरी दिली आहे. सप्तांग थेरी मी सांगेन, कोणत्याही राजाचे बा, कोणतेही एखादं राज्य आहे त्याचे 7 घटक असते, तर त्या 7 घटकाला त्यानं काय म्हटलं? सप्तांग. ठीक आहे. राजा असते, मित्र असते राजाले, दुर्ग म्हणजे किल्ला असते, सेनापती. ठीक आहे. असे त्यानं नाही काय 7 घटक दिलेले आहे. एखाद्या वेळेस पाहू आपण सप्तांग थेरी, आपल्याला आहे सिलेबस मध्ये पाहू. तर बा त्यानंतर नेक्स्ट यानं राजनीतीशी संबंधित प्रशासन कसं सांभाळायला पाहिजे, मेन म्हणजे ना याचं डिस्ट्रीब्युशन केलं. कशाचं? प्रशासन कसं चालवायला पाहिजे बा, राजानं आपलं प्रशासन कसं चालवायला पाहिजे याची माहिती कौटिल्यनं कोणत्या पुस्तकात दिली? अर्थशास्त्र. पा असं विचारू शकते का कौटिल्यनं बा अर्थशास्त्राचं पुस्तक लिहिलं, असा प्रश्न बनू शकते. त्या पुस्तकात कशाची माहिती दिलेली आहे?
तर आपण अर्थव्यवस्थेची माहिती झपकन मारू शकतो तर नाही, त्याच्यात कशाची माहिती दिली आहे? राजनीती किंवा प्रशासनाची माहिती दिली. क्लिअर? नेक्स्ट, मग हे तर झालं प्राचीन काळातलं. हे तर काही तिकडचे लोक व्हॅल्यूड मानत नाही, म्हणजे वेस्टर्न साईडचे लोक. मग ती अशी कोणती पा एक व्यक्ती आला 1776 मध्ये. 1776 मध्ये त्याने काय केलं? ऍडम स्मिथ नावाचा व्यक्ती आला, अर्थतज्ञ होता मोठा, ऍडम स्मिथ. ठीक आहे, पहा ऍडम स्मिथ काय म्हणते. ऍडम स्मिथनं नाही एक पुस्तक लिहिलं, द वेल्थ ऑफ नेशन. द वेल्थ ऑफ नेशन. इथून कामाचं आहे आपल्याला आता. ठीक आहे, म्हणजे अगोदर ते कामाचं होतं कन्सेप्ट समजण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं कोणतं, सगळ्यात महत्वाचं पुस्तक इकॉनॉमिक्स मधलं कोणतं समजलं जाते? द वेल्थ ऑफ नेशन. कोण लिहिलं? ऍडम स्मिथनं 1776 मध्ये. याचे एकूण एका पॉइंटवर प्रश्न बनते. आता पहा, त्यानंतर या ऍडम स्मिथनं मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या आणि याच्यात त्याने एक गोष्ट क्लिअर केली, ते म्हणजे भांडवलशाही. आता ही भांडवलशाही काय आहे आपण पाहणारच आहे. भांडवलशाही, अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था सगळं आपण पाहणार आहे. फक्त इथं लक्षात घ्या, वेल्थ ऑफ नेशन मध्ये ना काय मेन्शन केलं होतं? भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं. ही डेफिनेशन पाहू आपण, नंतर पाहू. आता नेक्स्ट, ऍडम स्मिथ झाला, वेल्थ ऑफ नेशन, त्यानं पुस्तक लिहिलं. काय होते म्हणून नाही काय, इथून या स्टेज पासून नाही का सुरू झालं इकॉनॉमिक्स इमर्ज होणं, म्हणजे इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट म्हणून मान्यता भेटणं सुरू झालं. ठीक आहे, 19व्या शतकात मग त्याला मान्यता भेटली इकॉनॉमिक्स. पहिले त्याला पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणे. इकॉनॉमिक्स हा स्पेशल सब्जेक्ट नव्हता, त्याचं नाव काय होतं? पॉलिटिकल इकॉनॉमी. ठीक आहे, नंतर हा 19व्या शतकात काय बनला, जेव्हा ऍडम स्मिथ आला, त्याचं पुस्तक आलं, त्याच्यानंतर हा इकॉनॉमिक्स हा स्पेशल एक शास्त्र बनलं, अर्थशास्त्र. ठीक आहे, आता लोक पीएचडी करते इकॉनॉमिक्स मध्ये, काही प्रॉब्लेम नाही. या ऍडम स्मिथले म्हणून फादर ऑफ इकॉनॉमी, बाप ऑफ इकॉनॉमी. लक्षात तर पहा, याला काय म्हणतात? फादर ऑफ इकॉनॉमी. हे झालं क्लिअर. फादर ऑफ इकॉनॉमी म्हटलं जाते ऍडम स्मिथले. त्यानंतर पहा, असाच एक व्यक्ती होता. आता हा तर चांगला फेमस होता, काही ऍडम स्मिथचा अर्थतज्ञ होताच, पण कोणी ना कोणी राहतेच. तर अजून जशी जशी याच्यात रिसर्च होत गेले, तर तसाच अजून एक अर्थतज्ञ तयार झाला. त्याचं नाव आहे जॉन बर्नार्ड केन्स. जॉन केन्स असं लिहितो मी, जॉन केन्स. जॉन मेनॉर्ड केन्स. ठीक आहे, तर हा जो जॉन केन्स होता, यानं खूप रिसर्च केले आणि याच्या रिसर्च मधून काही गोष्टी समोर आल्या. तर मी ते आपण जेव्हा यानं कोणती इकॉनॉमीचा कन्सेप्ट दिला होता? मिक्स इकॉनॉमी. कोणती इकॉनॉमी? मिक्स इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे, ते आपण पाहणारच आहे डीप मध्ये. जॉन केन्सनं दिलेला होता. जॉन केन्सले नाही काय, फॉर एक्झाम्पल आपण मजाकमध्ये म्हणतो, आपण मजाकमध्ये नाही, रिअल मध्येच म्हणतो, गांधीजी काय म्हणतो आपण? राष्ट्रपिता. आणि आपण मजाकमध्ये म्हणतो आता मोठे बाबा कोण होऊन राहिले? असे काही कामं करून राहिले, काही दिवसांना भारताचे मोठे बाबा कोण होणार आहे? मोदीजी होणार आहे. ठीक आहे, स्वतःलाच घोषित करत सोबतची, मी काय बा मोठे बाबा. सेम ॲज इट इज इथं बाप कोण आहे इकॉनॉमीचा? ऍडम स्मिथच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जर म्हटलं पितामह कोण आहे? पिता म्हणजे गॉडफादर, म्हणजे ग्रँडफादर आहे ना, बापो का बाप, तर कोण आहे? जॉर्ज बर्नार्ड केन्स. पितामह आहे इकॉनॉमीचे, पितामह. लक्षात, जॉन बर्नार्ड केन्स. बडे पप्पा इकॉनॉमी ऍडम स्मिथ, आणि बडा पप्पा जॉन बर्नार्ड केन्स. ठीक आहे, एक झालं. आता अजून एक, छोटे पप्पा नाही काय झाले असते, पण त्याचा नाही काय तो प्रोजेक्ट आहे थोडासा फेल गेला. नाही तर छोटे पप्पाही असते इकॉनॉमिक्सले, तर त्याचं नाव आहे कार्ल मार्क्स. ठीक आहे, कार्ल मार्क्स जे काही लिहिते. ठीक आहे,
इंग्लिशमध्ये. ठीक आहे, पाहू आपण कार्ल मार्क्सचं काय म्हणते. कार्ल मार्क्सचं काय म्हणणं आहे. कार्ल मार्क्स काय म्हणते, तेच एक्झाम्पलवर डबल दाखल क्लोजअपच्या. किती रुपयाचं होतं रे, 20 रुपयाचं होतं क्लोजअपची किंमत. 2 रुपये आपण दिले होते कामगाराने, 3 रुपये कोणाला दिले होते आपण, आठवते काही, वाहतूक दळणवळण है ना, एकूण तिकडे वस्तू नेण्यासाठी पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहे म्हटलं. 3 रुपये दिले होते आपण रॉ मटेरियलने है ना. 3 रुपये आपण दिले होते वीज इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, दिले होते 11 रुपये झाले टोटल. 9 रुपये उरले होते. ठीक आहे. तर कार्ल मार्क्स नाही डीप मध्ये अभ्यास करते. कार्ल मार्क्स म्हणते भाऊ हे 9 रुपये जे आहे ना, हे तो ज्याची कंपनी आहे त्याने फुकटात घेतलं, त्याने काम केलं काय, कामाचे पैसे होते काय नाही, त्याने गुंतवणूक केली आणि त्याने काय घेतलं, पैसे घेतले. बरोबर. ऍक्च्युली मध्ये कामं कोण केले, हे तिघा जणांना, समजा दोघा तिघा जणांना, हे तर याच्या घामाचे पैसे आहे ना, कामगाराच्या वाहतुकाच्या. तर हे जे 9 रुपये उरले म्हणते, हे त्या गुंतवणूकदाराला म्हणजे त्या कंपनी भांडवलदार जो आहे त्याला न जाता याचं डिस्ट्रीब्युशन नाही का कामगारात व्हायला पाहिजे. कारण काम कोण केलं, कामगारानं. भांडवलदारानं काम केलं काय, कुणाला कॉन्सेप्ट लक्षात. हे अशी जे संकल्पना मांडते कार्ल मार्क्स, जे संकल्पना मानते त्याला म्हणते कम्युनिझम है ना, साम्यवाद. कम्युनिस्ट पार्टी है ना, साम्यवाद ज्याला म्हणते. ठीक आहे, अशी विचारधाराचे जे लोक राहते त्याला म्हणते साम्यवाद. याचा असं म्हणणं राहते का भांडवलदार नसावं. मग हे संपत्ती जी आहे कोणाच्या मालकीची असावी, तर कार्ल मार्क्सचं असं म्हणणं आहे संपत्ती जे आहे ना हे नाही का सार्वजनिक मालकीची असावी. म्हणजे इन शॉर्ट मध्ये गव्हर्नमेंटनं पाहावं एक सत्ता आहे, कार्ल मार्क्स सत्तेली मानत नाही, सार्वजनिक मालकीची असावी. आणि सगळेजण तिथं काम करत आणि जे नफा होईल, हे तर भेटल कामगाराला, हे 2 रुपये भेटल, आणि जो नफा होईल तो नफा कोणात वाटून देईल, कामगारात. समजायला कॉन्सेप्ट लक्षात येऊन राहिला. अशी जे विचारधारा राहते त्याला म्हणजे साम्यवादी विचारधारा, आणि हे कोणाची आहे, कार्ल मार्क्सची. क्लिअर कॉन्सेप्ट. आता असू द्या. ठीक आहे, इथपर्यंत आजचं.